आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने नीट अर्थ असलेल्या गोष्टी बोलायच्या ह्याच्याबद्दल तर चर्चा करतोच आहोत. पण त्याच बरोबर मला वाटतं की आणखीन एका गोष्टीची चर्चा होणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे लोक आपल्याबद्दल जे बोलतात त्यांच्यामधले खरे अर्थ शोधून काढणे. हे पण फार महत्वाचं असतं आणि विशेषतः जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण जे करतोय ते प्रॉपर आहे आणि तरीही भरपूर लोक अगदी जीव काढून आपल्यावर टीका करत असतात. मला वाटतं चौकटीच्या बाहेर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारची टीका झेललेली असते. कारण ही अगदी कॉमन गोष्ट आहे. मग अशा वेळेला जेव्हा लोक टीका करतात त्यावेळेला होतं असं की आपण लोक दुःखी होतात, कष्टी होतात आणि मग त्यांना वाईट वाटतं की अरे रे असं का बोलतात, आम्ही असं काय केलंय म्हणून हे असं बोलतात. आणि असं केल्यामुळे लोकांचा उत्साह जो असतो ना तो खूप कमी होतो. खरंच याची गरज आहे का? लोक जेव्हा आपल्याबद्दल उलट सुलट बोलतात, लोक जेव्हा आपल्यावर विनाकारण टीका करतात त्यावेळेला खरोखरी दुःखी होणं गरजेचं आहे का? हे जाणून घेण्याकरता आपण आजचा एपिसोड करतो आहोत. आणि ह्याच्यामध्ये मी एकच सांगेन की लोक आपल्यावर टीका करतात ते केव्हा करतात आणि का करतात. विचार करा. आपल्याकडे म्हटलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी, तुकोबाराया म्हणून गेलेले आहे. पण हा निंदक नक्की कसा असावा, केव्हा असावा, केव्हा यावा आपल्या आयुष्यात, का यावा का येऊ नये, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्याबाबत मी फक्त इतकंच म्हणेन की हा जो काही निंदक नावाचा प्राणी असतो ना तो बहुतेक वेळेला आपल्यावर जळणारा प्राणी असतो. म्हणजे निंदा करायला लागला ना एखादा माणूस की आपण सुधारावं, आपल्या चुका सुधाराव्यात ही जेन्युइन इच्छा असणारी माणसं आणि आपल्यावर जळुल्यामुळे निंदा करणारी माणसं ह्यांच्यातला फरक आपल्याला ओळखायला नेहमीच शिकलं पाहिजे. एक गोष्ट आहे की निदान आमच्या पिढीच्या वेळेला तरी मला आठवतंय की आई वडील आपल्या पोराचं कदाचित पोराच्या ऍब्सेन्स मध्ये जगासमोर कौतुक करतही असतील, पण पोरग समोर आलं की त्याचं कौतुक होण्याच्या ऐवजी त्याला फटके पडायचे, फक्त फटके, निंदा नाराज. मला आठवतंय शाळेत असताना आमच्याकडे माझ्या लहानपणी माझ्या आई वडिलांनी ट्युशन क्लासेस चालू केले आणि माझ्याच वर्गातली काही मुलं मुली शिकायला यायचे. तर काही एकदा परीक्षेचा रिझल्ट आल्यावर सगळ्यांनी त्यांचे मार्क माझ्या आई वडिलांना दाखवले. कोणाला 40 मार्क मिळाले होते, कोणाला 45 मार्क मिळाले होते, कोणाला 37 मार्क मिळाले होते, कोणाला 50 मार्क मिळाले होते. प्रत्येकाला माझ्या आई वडिलांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवला. आणि मग तेवढ्यात मी काहीतरी करत होते, मला आवाज दिले, या सगळ्यांनी रिझल्ट दाखवला, तुझा दाखव. दाखवला. मला 88% मार्क मिळाले होते. झालं माझ्यावरती
जी बरसात चालू झाली ना शिव्यांची, हे काय 95% मिळायला हवे होते, 88च का मिळाले? मला कळे ना की अरे त्या लोकांना 35 आणि 40% तुम्ही पाठी थोपटताय आणि मला 88% मिळाल्यावर त्यांच्या समोरच तुम्ही माझी इज्जत काढताय. हा काय प्रकार आहे? मी आपलं काहीच बोलले नाही, मी उठून निघून गेले. त्याच्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला येऊन सांगितलं की तुझी क्षमता 98% आहे आणि तुला फक्त 88 मिळाले म्हणून आम्ही राहतो. तेव्हा मी त्याला सांगितलं, म्हटलं माझी क्षमता तुम्ही नका ठरवू आणि तुम्ही बाकीच्यांच्या समोर जी काही माझी इज्जत काढली ते मला नाही आवडलं. पुन्हा तुम्हाला मला बोलायचं असेल तर प्रायव्हेटमध्ये बोलायचं, दुसऱ्यांच्या समोर नाही. हे मला ब्लंटली त्यांना सांगावं लागलं. पण किती लोक असं ओपनली बोलायची हिंमत करतात माहित नाही. मला नाही वाटत असं होत असेल. पण अर्थात त्या गोष्टींमधून मी स्वतः एक गोष्ट नक्कीच शिकले की माझ्या स्वतःच्या मुलांच्या वेळेस जेव्हा केव्हा मला माझ्या मुलाची चूक लक्षात यायची, दोघांपैकी तर मी त्याला सेपरेट घेऊन एकट्याला सांगायची की बाळा तू हे केलेलं आहेस ना, हे मला वाटतं बरोबर नाहीये, जरा याच्यावर विचार कर. एकदा मुलांनी मला विचारलं की मग सगळ्यांच्या समोर तर तू माझ्या पाठीवर हात ठेवलास आणि आता असं का सांगते? तर मी त्यांना एवढंच सांगितलं की लोकांच्या समोर बेइज्जती झाली आणि विशेषतः जर आपली खरोखरी चूक नसेल तर बेइज्जती झाली तर आपल्याला काय वाईट वाटतं, याचा मी अनुभव घेतलेला आहे. तो अनुभव तुम्हाला द्यायचा नाही. म्हणून लोकांसमोर मी काहीच बोलले नाही. मी तुला एकट्याला बोलावून सांगितलं की ही अशी अशी चूक आहे आणि ही मला अशीच जाणवलेली आहे. तेव्हा पुढच्या वेळेला अशी चूक करू नको, वेगळी केलीस तर ताक खाऊन देऊ. त्याच हे केव्हा होतं? ज्या वेळेला आपल्याला त्या व्यक्तीची खरोखरी काळजी असते. त्याच्या ऐवजी जेव्हा पब्लिकमध्ये तोंड भरून एखाद्यावर निंदा नालस्ती टीका टिप्पणी चालू होते, त्यावेळेला त्या टीका टिप्पणीच्या मागचा मतितार्थ गर्भितार्थ नक्की काय असतो? खरोखरी आपण काही चुका केल्यात हे अर्थ असतो का आणखीन काही वेगळं असतं? तर याच्यामध्ये मला एकच गोष्ट म्हणायची आहे की मुळामध्ये आपण चुका केल्या आहेत का आपण चुका केल्या नाहीयेत याबद्दल आपल्या परिस्थितीमध्ये नसलेली व्यक्ती कन्क्लुजन कसं काढू शकते? मी एकच सांगते की आगीच्या आतमध्ये जी व्यक्ती किंवा जो जो लाकडाचा तुकडा आहे त्याला जर बाहेर बसणाऱ्या तुकड्यांनी सांगितलं वा 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 आत किती प्रसन्न आहे, छान आहे, तर आतमध्ये जळणारा लाकडाचा तुकडा काय म्हणेल की तू तिकडे बसलायस म्हणून तुला ती आगीची ऊब छान वाटतेय, पण तुला ती ऊब देण्याकरता मी आतमध्ये जळतोय, त्याचं काय होईल की नाही? असं त्याच्यामुळे एखाद्या परिस्थितीतून जेव्हा तुम्ही जात असता त्यावेळेला त्या परिस्थितीतून तुम्ही जाताय, दुसरे कोणी त्या परिस्थितीत नाहीये, त्याच्यामुळे तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार त्यांचा नाहीये. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे बेस्ट वाटतं किंवा तुम्ही जे बेस्ट करू शकताय ते तुम्ही करताय, या गोष्टीची तुमची तुम्हाला जाणीव आहे, बरोबर? ही जेव्हा परिस्थिती असते की आपल्याला माहितीये आपण याच्या पलीकडे वेगळं आणखीन काही चांगलं नाही करू शकणार, आपण हे बेस्ट करू शकतोय,
त्यावेळेला लोक काय म्हणतायत याने दुःखी व्हायची काडीचीही गरज नाही. म्हणजे अशा वेळेला गेंड्याची कातडी म्हणून लोकांनी म्हटलं तरी चालेल. कारण मी एकच सांगेन की मी नेहमी लोकांना एक सल्ला देते. अगदी लाईफ कोच ह्या नात्याने पण आणि आध्यात्मिक गुरु ह्या नात्याने काय सांगते मी लोकांना, आयुष्यात सुखी व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम स्वार्थी बना आणि निर्लज्ज बना. आता हा काय प्रकार आहे? स्वार्थी बना आणि निर्लज्ज बना. ऐकताना खूप विचित्र वाटतं, पण मला एक गोष्ट सांगा, स्वार्थी म्हणजे काय? स्व अर्थ, स्वतःचा फायदा म्हणजे स्वतःचा आनंद. ज्या गोष्टीत तुम्हाला स्वतःला आनंद मिळतो ती गोष्ट करायला सुरुवात करा. कारण माणसाचा एक उपजत धर्म असतो की ज्या गोष्टीने मला आनंद मिळतो ना, ती गोष्ट मी एकट्याने आनंद नाही मिळवणार, मी माझ्या सगळ्या प्रियजनांना पण त्याचा आनंद. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीतून निर्मळ आनंद, प्युअर आनंद मिळतो, त्यावेळेला तुम्ही तो आनंद तुमच्या जवळच्या लोकांना नक्की देता. मग ज्या वेळेला तुम्हाला मिळालेला आनंद तुम्ही सगळीकडे वाटणार आहात, त्यावेळेला तो स्वार्थीपणा झाला का परमार्थ पण झाला? त्याच्यात विचार करा. पण ज्या गोष्टीला आनंदच म्हणतात, प्युअर आनंद जो आहे, याचा जोपर्यंत तुम्हाला स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत खरा आनंद काय असतो हे तुम्हाला कसं कळणार? लोक म्हणतायत की हा आनंद असतो म्हणून तुम्ही म्हणताय, असं नका करू. म्हणून स्वार्थी बना आणि निर्लज्ज का बना? तर लोक काय म्हणतील याच्याकरता स्वतःचे निर्णय बदलू नका. का? साधी गोष्ट आहे. लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही जेव्हा काही गोष्टी करता त्यावेळेला मी एकच म्हणते की ज्या लोकांना आनंदी ठेवण्याकरता तुम्ही काही करताय त्यावेळेला जर तुम्ही अडचणीत असाल तर त्यावेळेला तुम्हाला मदत करण्याकरता यांच्यापैकी किती लोक येणार आहे? किंवा आज समजा तुम्हाला जेवायला मिळणार नसेल, इतकी अवस्था आली, तर तुमच्या थाळीमध्ये जेवण आणून ते घालणार आहेत का? तुम्हाला शिव्या घालणारे आजूबाजूचे लोक नाही ना. मग त्यांना आनंदी करण्याकरता ते काय म्हणतील या भीतीने तुम्ही जी गोष्ट तुम्हाला योग्य वाटते ती करण्यापासून परावृत्त होऊ नका. एवढाच निर्लज्जपणाचा अर्थ असतो. आणि या दोन गोष्टी केल्या ना की माणूस आनंदी राहतो, माणूस यशस्वी होतो. पण हे करण्याकरता एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ज्या वेळेला माणसं आपल्यावर टीका करतात त्यावेळेला ते खरोखरी फक्त आपल्यावर टीका करतायत का स्वतःचा मत्सर जाहीर करतायत? कारण आपण त्यांच्यापेक्षा सुपिरियर आहोत ही गोष्ट कुठेतरी त्यांना खटकतीये, आवडत नाहीये आणि म्हणून ते आपल्यावर शक्य तेवढा कडकडून टीकास्त्र झोडतायत. असं अनेक ठिकाणी होतं, लक्षात घ्या. काय असतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीसारखं व्हायचं असतं पण नाही होऊ शकत आपण. मग त्या लोकांनी एक छोटीशी चूक केली की आम्ही फुल ताकदीने त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करतो आणि या गोष्टीचं प्रत्यंतर आपल्याला येतं केव्हा? जनरली तुम्ही बघा तर ज्या लोकांना अगदी छान ड्रेसअप करून कुठे कुठे जायचं असतं वगैरे वगैरे, अशा वेळेला अशा म्हणजे
नॉर्मली बायका म्हणूया, पण बायकाच असं नाही, पुरुष पण ते करताना दिसतात, की छान ड्रेसअप करून चाललेली आहे एखादी व्यक्ती, की त्यांच्या बाजूची कोणीतरी व्यक्ती पण उत्तम ड्रेसअप करून गेलेली आहे, पण काहीतरी गडबड झाली. तर झालं लगेच, या एवढी मोठी बाई आणि अशी कशी कपडे घालून चालली आहे, अशी अशी साडी घालून कोणी जातं का, वगैरे वगैरे चालू होतं. का त्या व्यक्तीने कसं ड्रेसअप करावं हा तिचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय करायचंय. ती व्यक्ती कशी वागते हे तिचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय करायचं. पण लोक अगदी चवीने टीका करतात. मग तेच तुम्ही तुमच्या घरातल्या कामवाल्या बाईच्या ड्रेसिंगवर कराल का टीका. नाही करणार का. का पडलीये. कारण तुम्ही त्या कामवाल्या बाईच्या ड्रेसिंग बद्दल किंवा तिच्या वागण्याबद्दल तक्रार न करण्याचं कारण की तुम्ही यू आर नॉट जेलस ऑफ हर. whereas whenever you are jealous of somebody, त्या व्यक्तीवर तुम्ही टीका करा. हे जेव्हा केलं जातं आणि ही टीकेच्या मागची भूमिका जेव्हा समजते, त्याच्यानंतर लोकांनी केलेली टीका हे लोकांनी आपण सुपिरियर असल्याचं जगाला दिलेलं प्रमाणपत्र म्हणून आपण ग्रेसफुली स्वीकार करू शकतो. मला वाटतं कधी कधी त्याच्यामुळे असं वाटतं की एक खूप मोठा मूवी, चांगला मूवी येऊन गेला. मूवीचं नाव होतं गुरु. आठवत असेल सगळ्यांना. त्या गुरुमध्ये एक डायलॉग होता आणि तो डायलॉग ऐकला आणि मला लक्षात आलं की माझ्या विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी यांच्या मेकिंग टीम मध्ये असणार. हे पटकन माझ्या तोंडात न गेलं आणि तो डायलॉग होता, जब कोई तुम्हारी बुराई करने लगे तो समझ लो बड़े हो रहे हो. लक्षात घ्या. जो माणूस मोठा व्हायला लागतो त्यालाच टीकेला सामोरं जावं लागतं. हा तो डायलॉग. आणि मी कायम माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगत आलेली आहे की जेव्हा लोक तुमच्यावर जाहीर टीका करायला लागतात त्यावेळेला समजून घ्या की ते एक सर्टिफिकेट देत आहेत तुम्हाला की ही व्यक्ती माझ्यापेक्षा सुपिरियर आहे. पण त्यांची ती सर्टिफिकेट देण्याची पद्धत वेगळी आहे आणि ते सर्टिफिकेट आहे हे फक्त ती दृष्टी असलेल्यांनाच कळेल, बाकीच्यांना फक्त ती टीका कळेल. ही गोष्ट लक्षात. आणि जेव्हा मी हे म्हणते त्यावेळेला हे अनुभवातून आलेले बोल आहेत बरं का. कारण एकदा मला आठवते, मी रेकी शिकवते, मी डिस्टन्सनी रेकी शिकवते, म्हणजे दूर असलेल्या लोकांना पण मी ऑनलाईन म्हणजे टेलिफोनिकली किंवा झूम क्लासेसनी असे पण मी रेकी शिकवते. पण मी रेकॉर्डेड अट्युनमेंट हा प्रकार देत नाही, कारण ते म्हणजे थोतांड आहे. रेकॉर्डेड अट्युनमेंट हे थोतांड आहे. जेव्हा केव्हा तुम्ही शिकाल तेव्हा पलीकडे टीचरचं असणं गरजेचं आहे. तो तुमच्या समोर बसलेला असू दे किंवा टेलिफोनच्या पलीकडे असू दे, पण तो असला पाहिजे. हे आवश्यक आहे. तर हे जेव्हा मी डिस्टन्सनी शिकवायला लागले 2004-5च्या सुमाराला, त्यावेळेला इतक्या लोकांनी इतकी बोंबाबोंब केली, कारण त्यांना डिस्टन्सने रेकी शिकवू शकणं ही कन्सेप्टच जमत नव्हती. जेव्हा की मी ऍक्च्युअली 1998 पासून शिकवत होते, पण ऑनलाईन मी त्यावेळेला 2004-5 मध्ये सांगितलं की मी शिकवलं सोशल मीडियावर. त्यावेळेला ते असं झालं. इतक्या लोकांनी बोंबाबोंब केली, काय 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 माझ्या विरोधात काहीही लिहायला सुरुवात केली. बापरे. म्हणजे पहिले 1-2 दिवस तर मी अपसेट झाले की हे काय चाललंय, मी काही पाप केलंय का. जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे
माझ्या विरोधामध्ये, आणि ते सुद्धा काही लोकांनी ना फेक प्रोफाईल्स बनवून, म्हणजे एक एक माणसाने 50-50 आयडीज क्रिएट केले होते आणि ते 50 आयडी एकमेकांशी बोलायचे माझ्या विरोधात. असं करायची लोक, आणि हे सगळं मला लक्षात आलं होतं. पण त्याचा परिणाम असा झाला की आधी माझ्याकडे डिस्टन्सनी शिकणारे, म्हणजे मुंबईच्या बाहेरचे रेकी शिकण्याची इच्छा असणारे अशी मंडळी 1 महिन्यातून 2-3 जण यायचे. पण हे चालू केल्यानंतर मला महिन्यातून 20-25 लोकांच्या एन्क्वायरीज येऊन ते शिकायला सुरुवात झाली की आम्हाला शिकायची आहे रेकी, आणि आम्हाला चांगलीच टीचर पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही तुमचं हे सगळं वाचल्यावर आम्ही तुमचं गुगलवर सर्च केलं अँड वी कुड फाइंड दॅट यू आर ऍक्च्युअली अ व्हेरी ऑथेंटिक पर्सन. व्हेरी गुड. म्हणजे काय झालं, इथे मला अनुभव आला की टीका हे लोकांनी तुमच्या कर्तृत्वाचं दिलेलं, जगाकडे दिलेलं सर्टिफिकेट असतं. फक्त टीकेमधला तो अर्थ आहे, वाचायची तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, धन्यवाद.